नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज टास्क फोर्स सोबत बैठक सुरू आहे। यावेळी राज्यात कोरोना निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता देण्यात यावी असं मत डॉक्टरांनी व्यक्त केल्याचं कळतंय। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। जिथे रुग्णसंख्या कमी आहे, अधिक आहे, तिथे शिथिलता देऊ नये, तसंच संपूर्ण मुभा देण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत अंदाज घ्यावा असं मत डॉक्टरांनी व्यक्त केल्याचं कळतंय। आपण पाहतोय राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून मृत्यूदर देखील आता कमी झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना संदर्भातल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जावी अशी मागणी आतापर्यंत सामान्य नागरिकांकडून केली जात होती। आता राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि खुद्द आरोग्य मंत्रालयानं देखील रुग्णसंख्या कमी झालेल्या भागांमध्ये निर्बंध शिथिल करायला हवेत अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे निर्बंधांविषयी आढावा घेणाऱ्या यंत्रणेनं अनुकूल भूमिका घेतली असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाने निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातली आपली भूमिका मुख्यमंत्र्यांना कळवलेली आहे। तर जिथे जिथे संसर्ग दर कमी झालाय तिथे मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला कोरोनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याची पॉझिटिव्हची संख्या काय आहे, तिथं सातत्याने कमी होतोय कोरोना का तसाच स्टेबल राहिलेला आहे, हे सगळ्या बाबी मुख्यमंत्री महोदय टास्क फोर्सशी चर्चा करतील आणि मग ते निर्णयाप्रत येतील। काल कॅबिनेटला पण ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उद्या मी या सगळ्या तज्ज्ञांशी बोलतो आणि नंतर जिथं कोरोना जवळपास अर्धा टक्का, पाव टक्का, 1% ह्याच्यावर आलेला आहे, तिथं आपण निश्चितपणे योग्य तो विचार करू। तर वळतोय पुढे लसीचे 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय होईल असं मत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केलं। जेव्हा आपली 2 लस पूर्ण होतात आपल्याकडे सर्टिफिकेशन असतं। सर्टिफिकेशन मोबाईलवरती आता आपण बोर्डिंग पास दाखवलं की आपल्याला आता प्रॅक्टिकल बोर्ड फिजिकल बोर्डिंग पासची गरज नाही, मोबाईलवरती दाखवलं ते स्कॅन होऊन जातं। त्याच पद्धतीने ज्यांचे 2 लस झाले असतील ते आपले मोबाईल दाखवलं, तिकडे आपले जीआरपीचे अधिकारी असतील, रेल्वेचे अधिकारी असतील, त्यांना सोडणार। जर तसा निर्णय झाला तर पण अजूनही याच्यावरती मुख्यमंत्री जी निर्णय घेतील, आमची सगळ्यांची जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे। टास्क फोर्सने जे म्हणलं आहे त्यांचं पण हेच आहे आणि आता एक पुढा घ्यायचं आहे। पण हे करत असताना अजूनही मुंबईकरांना आणि महाराष्ट्राची जनतांना हे सांगायचं की हे करत असताना सुद्धा मास्क त्यांनी घालणं हे कंपल्सरीच राहणार आहे। दरम्यान लोकल सुरू करण्याबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। आता साधी गोष्ट, आता काहीतरी ते रेल्वे सुरू करतात। मी याच्या अगोदर मी पत्र दिलेलं होतं की ज्यांची दोन्ही वॅक्सिन झालेली आहे त्यांना रेल्वे प्रवास का नाही करून देत, आणि ह्या सगळ्या गोष्टींची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का, बाकीच्या राज्यांमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू झालेल्या आहेत, मग इथेच का सगळं सुरू आहे? आणि काहीतरी तिसरी लाट येणार म्हणून आम्ही आत्तापासून घाबरून घरामध्ये बसायचं, कुठची पद्धत झाली? लोकांचे उद्योगधंदे बर्बाद झालेले आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, घरं कशी चालवायची कळत नाहीये, मुलांच्या फिया कशा भरायच्या माहीत नाहीये, आणि ह्यांना काय जातंय लॉकडाऊन करायचं आणि ह्यांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत। मागे त्या सुधामूर्तींचं होतं ना ते पुस्तक, सुधामूर्तींचं पुस्तक होतं ना, नाही पी साईनाथचं, दुष्काळ आवडे सर्वांना, तसं हे लॉकडाऊन आवडे सरकारला। तर याविषयी अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्यासोबत। रुग्णसंख्या कमी झालेल्या भागांमध्ये निर्बंध शिथिल करायला हवेत अशी मागणी केली जाते, त्यामुळे निर्बंधांविषयी आढावा घेणाऱ्या यंत्रणेनं अनुकूल भूमिका घेतली असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेऊ शकतात असा प्रश्न देखील आता महाराष्ट्राला पडलाय। सागर,
प्राची, आज टास्क फोर्सची महत्त्वाचे डॉक्टर आहेत त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. अर्थात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, तसंच डिझास्टर मॅनेजमेंटचे सेक्रेटरी गुप्ता हे सर्व जर या बैठकीला होते. वास्तविकतेत जे प्रमुख डॉक्टर आहेत या टास्क फोर्समधले, त्या सर्व डॉक्टरांचं एक मत होतं की ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होते अशा ठिकाणी सवलत जी आत्ता आहे त्यामध्ये अधिक मुभा दिली जावी, अधिक सवलत दिली जावी. पण केरळ आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना परत एकदा दिसते. म्हणजे वॅक्सिनेशन होतंय पण तरी देखील काही ठिकाणी कोरोना बाधित संख्या वाढताना दिसते. अशा ठिकाणी मात्र जी नियमावली सध्या आहे प्रचलित तीच कायम ठेवावी अशा स्वरूपाचे काही सल्ले डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांच्या या कॉन्फरन्समध्ये दिल्याची माहिती मिळते आहे. दुसरीकडे 15 ऑगस्टपर्यंत साधारणतः हाच रेशो जो आहे, म्हणजे जो रुग्णसंख्या कमी होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये दिसतंय राज्यामध्ये, ते तसंच राहतंय का हे देखील पाहणी करावी. आणि त्यानंतर काही भागांमध्ये जिथे जास्त घनता आहे लोकसंख्येची अशा ठिकाणी घेतली जावी. दुसरीकडे MMR रिजनमध्ये लोकल सुरू करावी का याविषयी काही चर्चा झाल्याचं देखील समजतं. डॉक्टरांचं या बाबतीतलं मत होतं की ज्या लोकांनी 2 डोस घेतलेले आहेत कोरोनाच्या संबंधित प्रतिबंधात्मक लसीचे, त्या लोकांना संबंधित लोकल सेवा किंवा रेल्वे सेवेसाठी मुभा दिली जायला काही हरकत नाही आहे, कारण की त्यांची प्रतिकात्मक क्षमताही वाढलेली आहे. अर्थात याबाबतचे अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनाच घ्यायचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आज आरोग्यमंत्र्यांशी देखील बोलतील असं सांगितलं जातं. याबाबत कदाचित ठोस संध्याकाळपर्यंत काही निर्णय येतोय का हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. पण कुठे ना कुठेतरी आत्ता जी नियमावली आहे यामध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता अधिक आहे. विशेषतः ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी होते, मुंबईमध्ये आपणास माहीत आहे की साधारणतः 4 ते 5 वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवायची मुभा आहे. त्याच्यामध्ये कदाचित वेळ वाढ होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो लोकल सेवा कधी सुरू होणार आहे याच्या बाबत मात्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेतील असं दिसून येतंय. बिलकुल. आपण खरं तर हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे, कारण भरपूर दिवस झालेत लोकांना प्रवास करायला मिळत नाहीये, त्यांचीही महत्त्वाची कामं असतात, त्यामुळे लोक वैतागलेली आहेत. सागर, तर 2 डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तर त्याविषयी मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेऊ शकतात, म्हणजे पॉसिबिलिटी किती आहे? वास्तविकतेत आत्ता जर आपण काही राजकीय लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया पाहिला तर अजित पवार राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतायत, दुसरीकडे अस्लम शेख मुंबईचं काँग्रेस प्रतिनिधित्व करतायत. या सर्व नेत्यांचं, राज ठाकरे विरोधी पक्षामध्ये आहेत मनसेची, त्यांची देखील भूमिका आहे लोकल सुरू करावी. पण यापूर्वी सुद्धा जर पाहिलं तर वारंवार इतर मंत्री किंवा इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिनिधित्वांनी मागणी करून देखील मुख्यमंत्री फारसे त्याला अनुकूल होताना दिसत नाही आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मनात कुठेतरी भीती आहे की MMR रिजनमध्ये दररोज मुंबईमध्ये येणाऱ्यांची लाखोंची संख्या आहे, अशा वेळी एकाच वेळी सर्वांना ओपन करावं का? मग त्याच्यामध्ये काही नियमावली जशी आधी केली गेली होती की विशिष्ट वेळेमध्ये ज्या लोकांनी 2 डोस पूर्ण केलेले आहेत त्यांनाच खुली करावी का, किंवा पर्यायी व्यवस्था जशी सुरू आत्ता आहे त्याच्यामध्ये अजून काही बदल करता येत आहेत का, याची चाचपणी साधारणतः केली जाईल असं म्हटलं जातं. कदाचित ज्या लोकांनी 2 डोस पूर्ण केलेले आहेत यांच्याबाबत येत्या रविवारपर्यंत, या 2 ते 2 दिवसामध्ये कदाचित दिलासा देईल अशी काही गोष्ट घडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. बिलकुल. प्राची, सागर, आपत्ती व्यवस्थापन समिती आणि आरोग्य विभागाचं देखील मत आहे की 2 डोस झालेल्या प्रवाशांना परवानगी द्यायला हवी लोकलने प्रवास करण्यासाठी. पण ते मॉनिटर करण्याची एक व्यवस्था असते, की यंत्रणा असते जी रेल्वेला उभारावी लागेल. तर रेल्वेची किती तयारी आहे ती यंत्रणा उभारण्याची? वास्तविकतेत आपणास माहीत आहे की रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच राज्य सरकारला सांगितलेलं होतं की आपणास लोकल सेवा सुरू करायची असेल तर आम्ही सज्ज आहोत. अर्थात राज्य सरकारनेच याबाबतची भूमिका घेतली नव्हती. राज्य सरकार यांनी भूमिका मांडली होती की लोकल तुर्तास सर्वसामान्यांना खुले करायला नकोय, अत्यावश्यक सेवेतले लोक जे आहेत त्यांनाच फक्त खुली करावी. वास्तविकतेत रेल्वे प्रशासनाला जर राज्य सरकारने सांगितलं की आम्हाला सर्वसामान्यांना खुली करायची आहे, ज्यांचे 2 लसीचे डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना खुली करायची आहे, तर रेल्वे प्रशासन अर्थात सज्ज राहील. पण व्यवस्था जी आहे ती उभारणं म्हणजे लोक, आपणास माहीत आहे की लोक खरंच ते नियमावली पाळतील का, आणि जर तशा स्वरूपात तपासणी करायची असेल तर जसं तिकीट कंडक्टर सगळीकडे जात आहेत येत आहेत त्या स्वरूपातले अजून त्यांना यंत्रणा वाढवावी लागेल. पण मुळात हीच इच्छाशक्ती जी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री आता दाखवणार आहेत का सर्वसामान्य मुंबईकर आणि MMR रिजनमधल्या
लोकांना लोकलचा प्रवास करण्याची मुभा किमान ज्यांनी 2 डोस पूर्ण केले आहेत त्यांच्यासाठी तरी देतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बिलकुल. सागर, 1 तारखेपासून निर्बंध शिथिल होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील वारंवार ते आठवण करून देतात की 1 तारखेपासून निर्बंध हे शिथिल होऊ शकतात. मात्र या शिथिलतेचं जे स्वरूप आहे ते नेमकं कसं असणार आहे? जसं सांगितलं की ज्या ठिकाणी आता दुकानांची वेळ ही 4 ते 5 वाजेपर्यंतची आहे, त्यामध्ये कदाचित 7 ते 8 वाजेपर्यंत दुकानांची खुले ठेवण्याची वेळमध्ये वाढवली जाईल. दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये तर आता सगळ्यांना दिली जाते आहे तशा स्वरूपाची सेवा सुविधा लोकलमध्ये सुद्धा देतील की काय, अशी देखील अपेक्षा आहे. अर्थात ज्यांचं वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं आहे, वयाची मर्यादा सुद्धा कदाचित त्यामध्ये ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे, कारण की अद्यापही आपल्या इथे लहान मुलांचं वॅक्सिनेशन सुरू झालेलं नाही आहे. त्यामुळे लहान मुलांना घेऊन जाता येईल का याविषयी देखील काही नियम केले जातील असंही म्हटलं जातं. इतर व्यापारी वर्गांसाठी काहीतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण की गेले अनेक दिवस वेळ जी कालावधी आहे ती संध्याकाळी पर्यंतच आहे. कदाचित त्याच्यामध्ये वेळ वाढवून मिळावी अशी अपेक्षा आहे. अनेक दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट्सवाल्यांची इच्छा आहे की 10 वाजेपर्यंत त्यांना असावं. 10 वाजेपर्यंत जरी खुलं केलेलं नसेल तरी किमान 8 वाजेपर्यंत किंवा 6-7 वाजेपर्यंत तरी त्यांना सिटिंग अरेंजमेंटमध्ये म्हणजे 50% सिटिंग अरेंजमेंटमध्ये सुद्धा सुरू करण्याची मुभा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात राज्य सरकारमधले आपत्कालीन विभाग, आरोग्य विभाग याला अनुकूल आहे, पण आपणास माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री दरवेळेस या बाबतीत अतिशय खबरदारीने निर्णय घेतात, फार ठोस भूमिका घेत नाही. यावरनं त्यांच्यावर टीका सुद्धा होती, पण सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांची ही भूमिका आहे असं म्हटलं जातं. पण या सगळ्या गोष्टीकडे आता स्वतः मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, कारण की इतर कॅबिनेट मंत्र्यांना याच्यामध्ये फारसा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे. स्वतः मुख्यमंत्री MMR रिजनच्या बाबतीत तरी अतिशय नक्कीच सागर, आपण पाहतोय रुग्णसंख्या कमी झालेल्या भागांमध्ये निर्बंध शिथिल करायला हवेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र मुख्यमंत्री त्यावर काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. या ठिकाणी घेतोय एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोक. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली आहे. नुकसान झालेल्या कुटुंबियांची देखील त्यांनी भेट घेतली आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकार पॅकेज जाहीर करणार आहे. मात्र प्राथमिक स्वरूपात सरकार सर्व गोष्टींची तात्काळ मदत करत असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. आपण बघत असाल रेस्क्यूमध्ये महत्त्वाचं काम केलेलं आहे. NDRF असेल, SDRF असेल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सगळ्यांनी. आता मदत कार्य सुरू झालेलं आहे. पाऊस थोडा ओसरलेला आहे. अर्थात काही जिल्ह्यांमध्ये अजूनही रेड अलर्ट आहे, पण जिथे जिथे नुकसान झालेलं आहे तिथे शासनातर्फे जी काही मदत पोहोचवायची ती, आणि अर्थात आम्ही शिवसेना म्हणून जी काही मदत पोहोचवायची ती आम्ही करत आहोत. तसंच प्रत्येक पक्ष देखील करत आहे. मला वाटतं ही वेळ पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन पलीकडे जाऊन काम करण्याची, आणि तसं आपण बघत आहात महाराष्ट्रात तरी चित्र असं की आपण हे सगळं लोकांसाठी करत आहोत. आणि आता अपडेट घेऊयात संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या आमच्या मोहिमेची. मित्रांनो, नेटवर्क 18 फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते. आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व आपण अधोरेखित करूयात. आता पाहूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे.